सांगली शहरात 24 मजली इमारत उभी करण्यासाठी उपायुक्त वैभव साबळे यांना 10 लाख रुपयांची लाच मागितली होती, पण या प्रकरणात तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांचा समावेश आहे। त्यांनी ही लाच साबळे यांच्यामार्फत मागितली होती, तसे पुरावे देखील दिले। त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुभम गुप्ता यांना सह आरोपी करावे, अन्यथा उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा तक्रारदार तानाजी रुईकर यांनी केलाय। त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार देखील केली आहे। तानाजी रुईकर म्हणाले, अमराई येथे 24 मजली इमारत बांधण्यासाठी महापालिकेकडे बांधकाम परवान्यासाठी अर्ज दाखल केला होता। तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांच्याकडे ही फाईल आली होती, कारण आयुक्तांच्या सहीनेच या फाईलीला बांधकाम परवाना दिला जातो। तरी देखील उपायुक्त साबळे यांनी मला भेटून हे काम करतो, साहेबांची 10 लाखांची मागणी आहे, ती मागणी पूर्ण करा असं सांगितलं होतं। यावेळी 7 लाख रुपये देण्याचं मंजूर केलं होतं, पण पैसे न दिल्याने आयुक्तांनी या फाईलीवर 28 जानेवारी, 2 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी व 26 मार्च 2025 या 4 वेळा विविध शेरे मारून फाईल थांबवली होती। शेरे मारण्यासारखं कारण देखील नव्हतं, मात्र पैसे दिले नसल्याने ही फाईल थांबवली गेली होती। या विरोधात फेब्रुवारीमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती। उपायुक्त वैभव साबळे यांच्यात झालेलं संभाषण त्यांना देण्यात आलं। त्यांनी सविस्तर चौकशी करून उपायुक्तांवर कारवाई केली, पण या प्रकरणात तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे। या प्रकरणाचा सखोल तपास करून त्यांना सह आरोपी करावं, अन्यथा उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचा इशारा तानाजी रुईकर यांनी दिला। यावेळी आर्किटेक्ट डॉक्टर रवींद्र चव्हाण उपस्थित होते।